नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंग फ्लॅट केलेलं 25,400च्या आसपास, पण त्यानंतरनं मार्केटमध्ये काही फारसं मोमेंटम बघायला मिळालं नाही. कालचा जो क्लोजिंग सेशनला आलेलं शॉर्ट कवरिंगमुळे जी मोमेंटम आला, पॉझिटिव्ह रॅली ती कुठंतरी आज मिस झाली, कंटिन्यू होताना बघायला मिळालं नाही. निफ्टी जो आहे तो एकदम नॅरो रेंजमध्ये 25,350 ते 25,400 या रेंजमध्ये राहिला आणि दिवसभर निफ्टीवरती दबाव बघायला मिळाला. निगेटिव्ह टेरिटरीमध्येच मार्केट जे आहे ते आज सकाळच्या ओपनिंगपासूनच राहिलं. बँक निफ्टीमध्ये थोडंसं रिकव्हरी आली, निगेटिव्ह सेशन आज निफ्टीमध्ये बघायला मिळाला, पण बँक निफ्टीमध्ये मात्र जवळपास 100-150 पॉईंटची पॉझिटिव्ह रॅली बघायला मिळाली आणि 52,000च्या आसपास बँक निफ्टी जाऊन पोहोचला. पण 52,000 क्रॉस व्हायला मात्र बँक निफ्टी सक्षम राहिला नाही. रेजिस्टन्स इंटॅक्ट राहिला सकाळच्या पॉझिटिव्ह ओपनिंगनंतर. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये आज एक रटाळवाणा कंटाळवाणा सेशन राहिला. एक्सपायरीनंतरचा विकेंड पण होता आणि फारशी काही वतगट मार्केटमध्ये बघायला मिळालं नाही. त्यामुळे सोमवारसाठी ट्रेड करायचं झालं तर कालच्या लेवल अजून इंटॅक्ट आहेत. निफ्टीमध्ये 25,300च्या वरती जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत फर्दर अप मूव्ह येऊ शकते. 25,500पर्यंत एक राईज मला वाटतो. 25,500च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अप मूव्ह येऊ शकते, पण तूर्त तरी सोमवारसाठी 25,300च्या वर मेंटेन असेल तर 25,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 52,000 इमिजिएट बेसिसला रेजिस्टन्स आहे. 52,000च्या वरती गेला तर फर्दर अप मूव्ह बँक निफ्टीला येईल, जो 52,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. अदरवाईज 52,000च्या खाली मेंटेन राहिला तर मला वाटतं बँक निफ्टी जो आहे तो 51,700 ते 51,500पर्यंत येऊ शकतो. 51,700 फर्स्ट सपोर्ट आहे, सेकंड सपोर्ट 51,500. पण मला वाटतं मोस्ट ऑफ द टाईम मला वाटतं थोडंसं पॉझिटिव्ह बायसनं सोमवार ट्रेड होऊ शकतो. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीसाठी 52,000च्या वर बँक निफ्टी फर्दर 52,300पर्यंत, अदरवाईज 51,700पर्यंत थोडंसं डिक्लाईन होऊ शकतं. निफ्टी 25,300वर मेंटेन राहिला तर 25,500पर्यंत जाऊ शकते. या रेंजनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. FIDIजमध्ये काल FISने चांगली खरेदी केली. 7,700 करोडची खरेदी काल FISने केली. मार्केटला काल रॅली पण चांगली बघायला मिळाली. जवळपास 400 पॉईंटचा राईजही आला. सेन्सेक्समध्ये 1,500 पॉईंटचा राईज आला. DISने मात्र काल थोडं प्रॉफिट बुकिंग करणं पसंत केलं. 1,800 करोडची विक्री DISने केलेली आहे. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, त्यामुळं थोडंसं आपण नेक्स्ट ह्याच्यात बघू शकतो. आज NSEमध्ये 1,551 शेअर्स वाढले, त्या बाजूला 900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 18 शेअर्स वाढले, त्या बाजूला 32 शेअर्समध्ये पडले झाले. आज NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त दिसते. हे थोडंफार प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे कालच्या रॅलीनंतर. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा मिक्स शो राहिला. बँक्स, IT, मेटल सेक्टरवर चांगला पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड होताना बघायला मिळालं, तर FMCG आणि ऑइल अँड गॅस सेक्टरवर थोडासा दबाव बघायला मिळाला, मंदीचं सावट बघायला मिळालं. सोमवारसाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर 80 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. काल डाव जोन्स जवळपास 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालेलं. आत्ताही डाव फ्युचर्स 80 पॉईंट पॉझिटिव्ह वाटतात. त्यामुळे ग्लोबल मार्केट्स थोडंसं पॉझिटिव्ह बायस नाहीत. US मार्केटमध्ये चांगली पॉझिटिव्ह क्लोज झालं तर आपण मला वाटतं सोमवार एक निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. बघणं गरजेचं आहे सोमवारी निफ्टी 25,500 लागते काय. तर बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.